जय श्रीराम मित्रांनो. आज चाललो होतो आपलं वावरात जायचा विषय असा होता की आज आपल्याला करायचं होतं पोलन करायचं म्हणलं तर मग आपल्याला येत होतं पहिलं जीवार. मग चला म्हणलं आज आपल्या मम्मीला कोणी सोबती नव्हतं तर वडील गेले ते सभेसाठी. हे बघू शकता आता आपण आलो आपलं हे बघा शिडाचं वावर बघत असतं. मग आपलं थोडं इकडे बी वावर दाखवून घ्यावं म्हणलं. ही आपली सरकी. मग काय आपण फुलं कापून आणि आपल्या कळ्या काढून घेतलं. पावडर घ्यायचं होतं आपल्याला. लगेच आपल्याला पोलनाला सुरुवात करायची होती. पोलनाला सुरुवात करण्यासाठी हे बघा आता आपण लगेच डबी घेणार होतो. हे बघा आता आपल्या हात आली डबी. अशा प्रकारे आता आपल्याला पोलन सुरू करायचं. हे बघू शकता ही डबी आहे आपल्या हातात आणि हे आपल्याला फुल कातरायचं आणि पावडर लावायचं. पावडर लावायच्या वेळेस फक्त नीट कळी डुबवायची. आपण त्या झाडाला पावडर लावणार नाही त्या फुलाला. ते बघू शकता आपलं संपूर्ण पोलन झालेलं आहे. आता आपल्याला जायचं होतं आकडा टाकायला जायचं असलं तर मग आपल्याला थोडं दूर जावं लागेल. हे बघू शकता तर आपण चाललो होतो आकडा टाकायला. मग काय आता आपल्याला जायचं होतं आपल्या भावाच्या वावरामध्ये. भावाच्या वावरात जाण्यासाठी हे बघू शकता हा आपले तिळाची झाडं असल्यामुळे आता आपल्याला थोडं सांभाळून जावं लागत होतं. सांभाळून जाण्यासाठी हे बघू शकता आता हे आपले तिळाचे झाडं आपल्या भावाचे. हे बघू शकतात आपलं नर. आता आलो आपण वावरामध्ये. ते आपलं भावाचं वावर आणि बघू शकतो भुईमुग. त्यांचा भुईमुग आपल्याला तुडत जावं लागत होतं काहून की जायला रस्ताच नव्हता. एखाद्या साईडला बांध होता. बांधावर असे खंबे रवले होते. खंबे रवले असताना आपण म्हणलं फट्टीमधून जाऊ आपण. फट्टीतून जाताना हे बघू शकतात आपण आलो आपल्या तारापाशी. हे बघू शकतात आपलं आकडा टाकायचा होता मोठं चालण्या करण्यासाठी काहून की हप्ता होता रातचा. हे बघू शकता आपण टाकला होता आकडा टाकल्यावर म्हणलं आता आपण चला म्हणलं आपल्या शेतात आपल्या वावरामध्ये. हे बघू शकता आपण चाललो आहे आपल्या वावरामध्ये म्हणलं विशेष काय आहे. आता बघू शकता आपली आता तुम्हाला दाखतो विहीर. हे बघू शकता आता अशी विहीर भरलेली आहे आपली काहून की आपलं वावर चेबाडीला होतं. आपल्या वावरात खूप पाय जात होते. त्यासाठी आपल्याला मोटर चालू करायची